नमस्ते. गणगण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चॉकलेट केक. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि खाण्याचं पण साहित्य काय काय लागतं ते तर एकदम कमी आहे. आपण डायरेक्ट हा प्रीमिक्सचा केक बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय लागतं हे पहा. हा केक टीन आहे, त्याच्यानंतर हा मेजरिंग ग्लास आहे आणि लागणार आहे आपल्याला पाणी, थोडंसं तेल, मिक्सिंग बोल आणि ही छोटी छोटी इन्स्ट्रुमेंट्स, स्पॅच्युला वगैरे. तर आणि पूर्वतयारी म्हणून आपल्याला काय करायचं आहे की हे पातेल आहे, हे मी खास केकचं साठीच ठेवलेलं आहे, केक भाजण्यासाठी. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये पण भाजू शकता. सगळ्यांकडेच ओव्हन असतोच असं नाही, त्याच्यामुळं मी हे पातेल्यामध्ये भाजून दाखवणार आहे. जाडबुडाचं पातेलं आहे आणि याच्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि हा केक टीन डायरेक्ट त्याच्यावर ठेवून आपण भाजू शकतो. चला तर आपण आता वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. तर प्रीमिक्स घ्यायचं आहे आपल्याला. तर मैद्याच्या या लाईनमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर 150 ग्रॅम मी प्रीमिक्स घेणार आहे. हे पहा, हे चॉकलेट प्रीमिक्स आहे आणि हे पहा मैद्याच्या याच्यामध्ये मी 150 ग्रॅम हे एवढं घेतलेलं आहे. तर आता आपण हे बोलमध्ये चाळून घेऊया. हे पहा, मी आता हे सेकंड टाइमला पण चाळून घेतलेलं आहे. आता 150 ग्रॅम जर प्रीमिक्स असेल आपलं, तर आपल्याला 80 ml पाणी घ्यायचं आहे, 80 ml. तर इथे 100 दिसतंय आणि इथे 50 दिसतंय. तर या लाईनला जर घेतलं तर आपलं हे 80 ml पाणी होऊन जाईल. हे पहा, हे एवढे 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. हे पहा, हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं फेटायचं आहे आपल्याला हे. चला तर मी हे फेटून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. हे पहा, साधारण अशी कन्सिस्टन्सी येते. आता हे आपलं फेटून झालेलं आहे. हा केक टीन आहे, याला मी बटर पेपर टाकलेला आहे. थोडंसं ऑइल पण ग्रीस करून घेऊया. हे पहा, आपलं पातेलं सुद्धा, केक भाजायचं पातेलं सुद्धा प्रीहीट झालेलं आहे आणि ही पण पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण हे सगळं मिक्सचर याच्यामध्ये काढून घेऊया. हे पहा, मिक्सचर सगळं याच्यात काढून झाल्यानंतर हे आपल्याला 2 ते 3 वेळा असं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये काही बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील. हे पहा, आपलं पातेलंही तापलेलं आहे, गरम झालेलं आहे. आता आपण हा केक टीन याच्यामध्ये ठेवून देऊया आणि बरोबर 30 मिनिटाकरता ठेवायचं आहे. 25 ते 30 मिनिटं बेक करायचं आहे. आता आपला केक बेस इथे भाजून होतोय, तोपर्यंत आपण गनाश, चॉकलेट केकला गनाश लागतो, ते कसं बनवायचं ते दाखवते. ही आपली सेकंड स्टेप आहे. तर त्यासाठी हे ट्रोपोलाइटचं आपल्याला व्हीप टॉपिंग क्रीम मिळतं, बाजारात रेडीमेड मिळतं. हे 1 लिटरचं आहे, हे तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि आता 1 वाटी आपलं डार्क चॉकलेट घेतलं आपण, तर हे अर्धी वाटी त्यात मिक्स करायचं आहे आणि डबल बॉईल करून घ्यायचं आहे. कसं करायचं तर ते पाहूया. चला मग. गनाश बनवण्यासाठी हे पहा, हे डार्क चॉकलेट मी घेतलेलं आहे. हे आता असं बारीक करून घेऊ, म्हणजे क्रीममध्ये घातलं की लवकर वितळेल. हे पहा, 1 वाटी चॉकलेट मी इथे घेतलेलं आहे. आपण अर्धी वाटी घेणार आहोत. हे पहा, आता हे
याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून आपल्याला डबल बॉईल करून घ्यायचं आहे. हे पहा, स्टँड उंच होतं तर असं म्हणून मी उलटं टाकलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे ठेवून गॅसवर ठेवून घेऊया. हे पहा, गनाश तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी पहा कशी आली आहे. हे ना पोळीवर घालून खाल्लं तरी खूप छान लागतं. ब्रेड आणि पोळीवर खूप सुंदर लागतं. हे पहा, आता हे गार झालं आहे. आपण हा आता डिमोल्ड करून घेऊया. छान निघालाय पहा. आता मी हा बटर पेपर याच्यावरचा काढून घेते. चला, तर आपला हा केक बेस स्पॉन्ज जो आहे तो थंड झालेला आहे. आता आपण याला कट करून घ्यायचं आहे मधनं असं. तर कट करताना काय करायचं आहे, आधी सुरुवातीला तुम्हाला समजा 2 लेअरचं करायचं आहे, 3 लेअरचं करायचं आहे, तुम्ही करू शकता. मी इथं 2 लेअरचंच करत आहे. तर इथून मधून असं मी असं छेद घेत आहे. हे असं आधी मार्किंग करून घ्यायचं आणि आता याला दोरा लावून आपण कट करून घेणार आहोत. हे पहा, जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे असं लावून घ्यायचा दोरा आणि जस्ट असं नुसतं ओढायचं आहे तुम्हाला. हे पहा, हा असा कट झालेला आहे. हे पहा, किती सुंदर जाळी पडली आहे पहा. असा 2 हातामध्ये धरायचा आहे. सिंगल हातामध्ये पकडू नका, नाही तर तो तुटायची शक्यता असते. हे झालेलं आहे. आता आपण व्हिपिंग क्रीम करून घेऊया. आता ही व्हिपिंग क्रीम आहे, हे मी 2 वाटी घेत आहे. आता आपण याला बीटरने फेटून घेऊया. हे पहा, आता आपलं फेटून झालं आहे. हे असं जार, हा जो बाउल आहे ना मोठा, हा उलटा करून पाहायचा, पडत नाहीये याचा अर्थ हे फेटून झालेलं आहे. आपला हा चॉकलेट केक आहे, त्याच्यामुळे आता आपण हे मगाशी गनाश करून ठेवलं होतं की नाही, तर हे 2 चमचे मी ह्या क्रीम मध्ये मिक्स करून घेते. त्याचा कलर चेंज होईल. व्हिपिंग क्रीम सुद्धा झालेली आहे. आता याच्या खाली आपण थोडंसं लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग तो केक इकडे इकडे शिफ्ट होणार नाही, चिकटून राहील बेस व्यवस्थित. आता याच्यावर आपण शुगर सिरप टाकून घ्यायचं. हे मी 5 चमचे साखर आणि 5 चमचे पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी थोडंसं कोमट करून मग त्याच्यामध्ये साखर विरघळून घ्यायची. सगळीकडे टाकून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पायपिंग बॅग मिळतात मार्केटमध्ये, हे मी घेतली आहे. त्याने मी हे क्रीम ह्या केकच्या फ्लेवरला लावून घेणार आहे. तर ते कसं करायचं, ग्लास घ्यायचा, त्या ग्लासमध्येही आपल्याला बॅग घालायची आहे अशी आणि व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला क्रीम भरायचं. हे पहा, आता मी कात्रीने कापून घेतलंय टोप त्याचं. हे असं लावून घ्यायचं सगळं. तुम्हाला जसा लेअर हवा, जाड, पातळ, तसा त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. आता हे गनाश केलेलं आहे ते पण याच्यावर थोडंसं पसरून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे चोको चिप्स पण असे मिळतात, ते आपण याच्यावर थोडेसे असे पसरून घेऊ.
तर वरनं अशी फुगर आलेली आहे, तर ती आपण खाली करूया आणि प्लेन भाग आहे तो वर करूया. तर ही अशी टाकून घ्यायची. आता याच्यावर परत आपल्याला शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे. आता इथे मध्ये गॅप आहे ना आपली, तर तिथे पण आपण क्रीमनी भरून घेऊया. आता हे मी गणाश असं टाकून घेतलंय आणि आता फिरवून घ्यायचं. पूर्ण केकवर ते पसरून घ्यायचंय. हे पहा, माझा हा चॉकलेट केक तयार करून झाला आहे. आवडली का माझी ही पद्धत तुम्हाला? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.